प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असो. प्रियजन हो, आजच्या रविवारी आणि आजच्या मननासाठी आपण फक्त काही वेळ आपल्या चर्चमध्ये एक महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत. जी गोष्ट नेहमीच पवित्र शास्त्रामधून शिकवली जाते, परंतु त्याचं लागूकरण, ॲप्लिकेशन आज आपण आपल्या जीवनामध्ये करणार आहोत. कशासाठी? कारण पुढं आपल्याला ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताप्रित्यर्थ पवित्रतेतून पवित्रतेकडे जायचंय. आज आपण योहानकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि पहिले 24 वचनं यावर मनन करणार आहोत. या ठिकाणी शमरोनी स्त्री आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीवर गेलेले आहेत. आता स्टोरी लाईन गोज लाईक धिस. प्रभूचा बाप्तिस्मा होतो. प्रभूकडे पाहिल्यानंतर तो पहा जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा असं म्हटलं जातं जॉन दी बॅप्टिस्ट कडून. बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताला अरण्यामध्ये घेऊन जातो. मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी यावर ते वचनाच्या द्वारे विजय मिळवतात. या अगोदरचा आपला पहिला आदाम देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी यावर फेल झाला आणि मग प्रभू पुढं यरुशलेमेमध्ये येतात. ती परीक्षा झाल्यानंतर यरुशलेमेमध्ये आल्यानंतर 3ऱ्या अध्यायामध्ये योहानकृत शुभवर्तमानाच्या निकोदेमस नावाचा व्यक्ती भेटतो. यावर आपण बोलणार नाही कारण आपला विषय 4था अध्याय आहे. आणि मग निकोदेमस याला प्रभू येशू ख्रिस्त नवीन जन्माविषयी बोलतात. आणि हे झाल्यानंतर प्रभू पुढे 4थ्या अध्यायामध्ये याकोबाने जी विहीर बांधली होती, खोदली होती आणि योसेपाला दिली होती, योसेप वंशाला दिली होती, त्या विहिरीवर प्रभू बसलेले आहेत. पहा, खाली यहुदा प्रांत आहे, मध्ये हा शमरोन प्रांत आहे आणि वर गालिल प्रांत आहे. खालच्या यहुदा, बेथलेम यहुदामध्ये प्रभूचा जन्म झालेला आहे आणि मधला जो शमरोन प्रांत आहे तर ह्या शमरोनी लोकांना थोडंसं यहुदी लोक कुत्रे म्हणायचे आणि शमरोन प्रांतामधून हे लोक जायचे नाही तर इकडून इतोरिया, पेरिया, दकापलिस मार्गे तिकडे गालिल प्रांतामध्ये जायचे. आणि हा प्रकार बऱ्याच ठिकाणी आहे. परंतु महत्वाची गोष्ट आपण शिकत आहोत की प्रभू जातीचे, धर्माचे, स्त्री पुरुषाचे कोणतेच बंधनं पाळत नाही, कारण तो प्रभू आहे, निर्माण करता तो आहे. त्याने आपल्या पापासाठी त्याला भूतलावर यावं लागलं पुत्र बनून, परंतु तो हे बंधनं पाळत नाही. म्हणून आपण पहिला मुद्दा आपला हा की जाती धर्माचे बंधनं आपण पाळणार नाही. वचन सांगतं त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करूया. हे लोक, यहुदी लोक, शमरोनी लोकांना कुत्रे म्हणायचे, म्हणजे इतकं त्यांना खालच्या दर्जाचं समजलं जात होतं. आजही काही युरोपियन कंट्रीजमध्ये रॅसिझम चालतो आणि आपल्या भारत देशामध्ये कास्टिझम चालतंय, खूप प्रमाणात चालतोय. सध्याचं प्रमाण आहे खूप. परंतु जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये येतो, देवाचं वचन सांगतो रोम 8:1 मध्ये, देयर इज नो कंडेमनेशन टू देम दोज हु आर इन ख्राइस्ट मसीह यीशु में जितने भी है उन पर सजा का हुक्म नहीं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. मग आता या ठिकाणचं वार्तालाप आपण पाहूया. मग नंबर 1, जातीचे बंधनं हे आपण पाहणार नाही, याच्यावर आपण काही बोलणार नाही, कारण आपण आता देवाचे लेकर झालेले आहोत. देवाने आपल्याला ते प्रीतिदान दिलेलं आहे. नंबर 1. नंबर 2 ची गोष्ट या सगळ्या अध्यायामधून कृपा करून घरी गेल्यानंतर वाचा. प्रभूचं आणि तिचं वार्तालाप चालू आहे आणि त्या वार्तालापातून ती नॉर्मल बोलत आहे आणि प्रभू वेगळं बोलत आहेत. मग ते बोलत असताना प्रभूने तिला विचारलं की बाई, तुझ्या पतीला घेऊन ये. तिला समजलं की हा व्यक्ती यहुदी आहे. ती म्हणत पण आहे की तुम्ही हो यहुदी, मी शमरोनी, कैसे देऊ मी पिण्यास पाणी, विहीर तर खोल आहे, मी कसं देऊ. मग प्रभूचा अजून वार्तालाप चाललाय जो तुम्ही घरी वाचणार आहात. आणि ह्या वार्तालापामध्ये प्रभू अशा प्रकारे म्हणत आहेत की तुझ्या पतीला घेऊन ये. मग ती म्हणत आहे की मला पती नाही. मग प्रभू बोलले तू ठीक बोललीस. प्रभू बोलले तू ठीक बोललीस, कारण तुला 5 पती आहेत आणि जो 6वा आहे तोही तुझा नाही. आता इथं एक महत्वाची गोष्ट, पुन्हा पहिला मुद्दा आपण जातीविषयक बोललो की आपण त्यावर आता कधीच काहीच बोलणार नाही. कोणी कुठल्या जातीतून आले, पहिला मुद्दा आपला तो होता यावरून की ह्या गोष्टी आपण पाहणार नाहीत. दुसरा मुद्दा, गलतीकाराच्या पत्रामध्ये पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये देव भेदभाव करत नाही. प्रभू डायरेक्ट त्या बाईबरोबर बोलले आणि काही त्यांनी भेदभाव नाही केला. तिसरी गोष्ट, शिष्यांना यायला उशीर होता कारण ते भोजन आणण्यासाठी गावामध्ये गेले होते. म्हणजे त्याही काळामध्ये भोजन आणायची परिस्थिती होतीच वाटतं. आता सध्याला जसं फोन केला की झोमॅटो वगैरे येतं तसं नसावं, नव्हतं त्या काळामध्ये. तर ओके चलो,
आणि मग प्रभू वार्तालाप करत असताना त्या बाईला अशा प्रकारे म्हटले, की तुला 5 नवरे आहेत आणि जो 6वा आहे तो तुझा नाही. तिची ज्यावेळेस हिस्ट्री, जिओग्राफी सांगितली प्रभूने, त्यावेळेस तिला अमेझिंग वाटलं. अरे हे कोण आहे? मुळातच ती सकाळच्या वेळेस आली नव्हती. मुळातच ती संध्याकाळच्या वेळेस पण आली नव्हती. ती भर दुपारी आली होती. मी स्वतः खेड्यात आय बॉर्न अँड ब्रॉट अप इन व्हिलेज. जनरली खेड्यामध्ये पाणी फक्त सकाळी किंवा संध्याकाळी भरतात. दुपारच्या वेळेस दिवसभर आम्ही शेतावर कामं करतो. आणि दुपारच्या वेळेस कोणी जात नाही. पण ती ह्या कारणास्तव गेली होती, कारण ह्या अशा प्रकारचं होतं. मग हा एक मुद्दा आपण लक्षात घेऊ शकतो, की प्रभू तिला "तू पापी आहेस" किंवा "तुझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत" असं कधीच बोलले नाहीत. आणि म्हणून आपण आज तो निर्णय घेणार आहोत, की आपल्यालाही कोणाबद्दल काहीच बोलायचा अधिकार नाही. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायला पाहिजे, की एक पास्टर, मंडळीचा सेवक, मंडळीचा चर्च प्रीस्ट या नात्याने सर्वांच्या सर्व गोष्टी मला माहीत असतात. आणि जिथं राहिलो तिथल्या पण सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. परंतु एक शब्द इकडं-तिकडं बोलायचा नाही. कोणाबद्दल काही बोलायचं नाही. त्याचं कारण असं, की प्रीती सर्व पापाची रात झाकते. देवप्रीती आहे आणि ती प्रीती आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपण ख्रिसमसच्या काळामध्ये गाणं गातो ना, प्रीती आली देह धरुणी आम्हा ताराया, हस्त धरुणी मृता सामा पुनरुपी उठवाया. ती प्रीती ख्रिस्त येशूची प्रीती, तो ख्रिस्त येशू मूर्तिमंत आपल्यामध्ये कसा येईल याची आपण दक्षता घेऊया. मी स्वभावाबद्दल बोलतो, की पहिला स्वभाव आपण अब्रामाचा पाहूया. ओके. ओके. ह्या ओके स्वभाव, आता वेळ नाही म्हणून जास्त बोलत नाही, परंतु या ओके स्वभावाने गोंधळ केला. नंबर 2, मोशे, अँग्री यंग मॅन. एका फटक्यात माणूस मारला. नवीन करारामध्ये पौल हा डॉमिनेट करणाऱ्यापैकी होता. कुठेतरी 12:1 मध्ये अशा प्रकारे म्हणतो रोममध्ये, की मी तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये विनंती करतो. अन्यथा तो विनंत्या नाही करत, तो दादागिरीच करतोय सगळीकडे किंवा मग डॅशिंग मध्येच बोलत आहे. पण ते त्याचा अधिकार पण आहे. आणि नंतरचा चौथा स्वभाव हा पेत्राचा स्वभाव. तो माझा पण आहे. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असो नसो, निर्णय घेऊन टाकायचा. पुढे काय होईल विचार नाही करायचा, निर्णय घ्यायचा. हे चारही स्वभाव वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे आहेत. परंतु या चारीपेक्षा आपल्याला, तुम्हाला आणि मला ख्रिस्ताचा स्वभाव प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणून पेत्र अशा प्रकारे म्हटला, की तुम्ही ईश्वरी स्वभावाची वाटेकरी बना. आणि पवित्र शास्त्र आम्हाला अशा प्रकारे सांगतं, पौल अशा प्रकारे 2:5 फिलिप्पीमध्ये म्हटला, की तुम्ही जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूची होती ती तुमची असू द्या. मग ह्या वार्तालापामध्ये प्रभूने त्या बाईबरोबर बोलले प्रभू, काही अडचण नाही. ओके. नंबर 1. नंबर 2, तू पापी आहेस किंवा तू पाप केलेला आहेस किंवा 5-5 नवरे केले, तुला पुढच्या गोष्टी आपण बोललो असतो ना, तुला लाज वाटत नाही का? वगैरे, वगैरे. नाही, नाही, नाही. प्रभू एक शब्दाने तिला बोलले नाही. तिने स्वतः कबूल केलं, "यू आर मसीहा ख्राइस्ट." आणि जे गुप्तपातक तिने केलं होतं तिच्या जीवनामध्ये. आणि मला हे थोडंसं अजून हे ताज्जुब की बात लगती है, की एक पत्नी मिळायला कठीण जातं, एक पती मिळायला कठीण जातं. हिला फटाफटा एक झाला की 2, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, चौथा झाला की 5वा कशी मिळाली ते प्रभूलाच माहिती. मी पण त्याच्यावर चर्चा करू इच्छित नाही. परंतु प्रभूने तिला पापी म्हटलं नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनाचे जे मोड असतात ना, ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि म्हणून आपण कंपॅरिझन करू शकत नाही. कंपॅरिझन इज ऑफकोर्स इव्हिल. आणि म्हणून कोणाबद्दल चांगलं किंवा वाईट बोलण्याच्या ऐवजी फक्त आपण ख्रिस्त प्रीतीने कसं बोलून त्याला जिंकू शकतो, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रभू तिला पापी म्हटले नाही. आपण हा निर्णय का घेणार नाही आज आपल्या मंडळीमध्ये, की यानंतर कोणाच्या पास्ट बद्दल काहीच बोलायचं नाही. काही बोलायचं नाही. जो गतगोष्टी घोकत बसतो, त्याला मित्र अंतरतात, हे पवित्र अभिवचन आहे. काही बोलायचं नाही. आपल्याला सर्वांना एक टार्गेट आहे आपल्या जीवनाचं. ते टार्गेट म्हणजे प्रभूसाठी पापी लोकांना ख्रिस्ताच्या गौरवी राज्यामध्ये आणणं. आणि पापी कोण? हे सगळेच पापी आहेत. सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतरले. परंतु ज्यावेळेस आपण ख्रिस्त येशूमध्ये येतो, त्यावेळेस मग आपल्याला दंडाज्ञा मिळत नाही. मग ही बाई त्या गावामध्ये गेली आणि लोकांना म्हणू लागली, दुनिया को छुप छुपा के मैंने काम जो किए है, मक्कारी बदकारी के मैंने जाम जो पिए है, अब पाप निकल गया दिल से, अब पाप निकल गया दिल से, खुदा की मेहरबानी हो गई, मैं यीशु की दीवानी हो गई, मेरे दिल का सुना दिया हाल, मैं यीशु की दीवानी हो गई. नंतर अशा प्रकारे म्हणू लागली, की आओ लोगो आओ, सुनो मेरी गवाही को, कुएं पे चल कर देखो तुम जग के माही को,
उसने बात बता दी है दिल की, उसने बात बता दी है दिल की, चाहे बदनामी हो गई, मैं यीशु की दीवानी हो गई, मेरे दिल का सुना दिया हाल, मैं यीशु की दीवानी हो गई. आणि अशा प्रकारे ख्रिस्ताकडं लोक आपल्या जीवनातून आले पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे जर आपण कोणाला कोणत्याच बाबतीत काही बोलणार नाही आणि फक्त आपल्या जीवनातला ख्रिस्त दाखवू, प्रभूला सगळं माहित होतं, बिकॉज ही इज अ क्रिएटर. तो निर्माण करता आहे आणि त्याला भूत भविष्य वर्तमान सगळं कळतं. आणि ज्याला आपण प्रिडेस्टिनेशनची थिअरी म्हणूया, ते तेही त्याला कळतं. त्याला सगळं माहिती आहे, पुढचं पण काय होणार, पुढच्या सेकंदाला काय होणार, अपॉइंटेड टाइम मध्ये ते त्याला माहित होतं. परंतु प्रभूने त्या बाईला तसं म्हटल्यानंतर तिने गुप्ततेत केलेलं पातक जाहीरपणे सांगितलं आणि त्यानंतर तिने त्या गावाला शुभवर्तमान सांगितलं आणि गॉड नोस कितीतरी लोक ते ख्रिस्ताकडे आलेले आहेत. आणि मग ते वार्तालाप झाल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आपण पाहूया. तुम्हाला आठवतं की स्वर्गामध्ये 24 वडील आणि 4 प्राणी आहेत, थोडं लक्षात राहण्यासाठी. मग या 4थ्या अध्यायाच्या 4 शुभवर्तमान आहेत. 4थ्या अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये एक महत्वाची गोष्ट देवा बोलले. मग त्याचा वार्तालाप खूप मोठा आहे. तर महत्वाची गोष्ट प्रभू बोलले आणि ती गोष्ट म्हणजे जे खरे उपासक आहेत ते आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वराची उपासना करतील. मग पहिली गोष्ट ती शंभरोनी आहे. आपण बऱ्याच गोष्टी बंद करायच्या, काही बोलायचं नाही. नंबर 2 ती 5 नवरे झाले होते, 6वा पण होता आणि बऱ्याच काही गोष्टी, पण प्रभू तिला पापी म्हटले नाही किंवा तिच्या पापाबद्दल काही बोलले नाहीत. प्रभूने एक्झॅक्ट असे एक मराठी म्हणे ना, नस पाहून लस टोचणं. नस पाहून लस टोचली आणि ती बाई, आओ लोग आओ सुनो मेरी गवाही को, कुवे पर कर देखो जग के माही को. त्याला पहा आणि त्याचा चेहरा हा लालबुंद, लाखात मोहरा, देखना प्रभू. जेव्हा आपण त्याच्या, माझ्याकडे खूप स्टोरीज आहे सांगण्यासारख्या. जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो आपलं परिवर्तनच होतं. एक छोटीशी गोष्ट पाहण्याविषयी सांगतो. ज्यावेळेस त्या डोंगरावर, होरेब नावाच्या डोंगरावर, सिनाई नावाच्या पर्वतावर मोशे प्रभूला भेटायला जायचा आणि आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यातून युरेनियमचे जसे किरण बाहेर पडतात तसे किरण त्याच्या चेहऱ्यातून बाहेर पडायचे. लोकांना भय वाटायचं मोशेचं. म्हणून चलो मोसे. तर जेव्हा आपण ख्रिस्ताला पाहतो, आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त येतो, आपण ख्रिस्तासारखे वागायला लागतो, बोलायला लागतो, चालायला लागतो. मग नंबर 1 शंभरोन, काहीच नाही बोलायचं. नंबर 2 पाप. कोणी पापी आहे, कोणी पापी नाही, त्याच्याबद्दल पण काही बोलायचं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये किती पातकं होते, खूप होते. संत पाऊल अशा प्रकारे म्हणतो की या सगळ्या पातकामध्ये मी 1 नंबरला आहे. आणि मी जर माझं जीवन पाहिलं तर माझं पण जीवन प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर बरंच सगळं पापाने बरबटलेलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे पातकं, परंतु प्रभूने बाहेर काढलं, त्याबद्दल आपण देवाचे उपकार मानूया. मग नंबर 2 ची गोष्ट ही आणि नंबर 3 ची गोष्ट आत्म्याने आणि खरेपणाने. आता आपल्याला ख्रिस्त भेटलाय ना, मग डुप्लिकेटपणा, ढोंग आपल्या जीवनामध्ये बिलकुल नको. कारण याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय, 4था अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगितलं की वरून उतरून येणारं ज्ञान मुळातच शुद्ध आहे. आणि मग त्याचे 7 मुद्दे सांगितलेत आणि शेवटी म्हटलं निर्दम. निर्दम म्हणजे ढोंग नसलेलं. आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा डुप्लिकेटपणा नको, आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं ढोंग नको, आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं खमीर नको. हे बेखमीर असलेलं जीवन आपण प्रभूला समर्पित करूया. अत्यंत नम्रपणे सेवकाईमध्ये तर आपण अत्यंत नम्रपणे, घरामध्ये पण नम्र, सेवकाईमध्ये पण नम्रपणा, आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत प्रकारे नम्रपणा, आणि मग देव नंतर उंच करतो. मग तिसरी गोष्ट आत्म्याने आणि खरेपणाने. मला खूप टॅलेंट्स आहेत, मी खूप मल्टी टॅलेंटेड आहे, पण खरं सांगू, जे तुम्हाला टॅलेंट्स देव बापाने दिलेत किंवा मला पण दिलेत, प्रत्येकाला त्याने काहीतरी टॅलेंट्स दिलेलेच आहेत, परंतु ते टॅलेंट्स हे पुन्हा प्रभूपासूनच आहेत. आणि म्हणून एक शेवटचं वचन थोडंसं आउट ऑफ ट्रॅक जाऊन बोलत आहे, ते म्हणजे लुकाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 10व्या वचनामध्ये, एवढी सगळी सेवकाई केल्यानंतर तुम्ही असं म्हणा की मी निरुपयोगी दास आहे. मग आजचा जो मुद्दा आहे आपल्या ह्या शंभरोनी स्त्रीचा, शंभरोनी त्या गोष्टींवर काही बोलायचं नाही जे मी बोललो. नंबर 2 पापी. आपण काही बोलायचं नाही. इतरांचा पापा म्हणजे दोष मत लगावता की तुम्ही दोष न लगे, काही गरज नाही. आपण प्रभू बरोबर चालूया. आणि तिसरी गोष्ट 24व्या वचनातली, आत्मा और सच्चाई के साथ, आत्म्याने आणि खरेपणाने आपण देवबापाची जीवनभर इबादत करणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण देवाचे उपकार मानणार आहोत. हे 3 गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आणि चला वॉक थ्रू द बायबल, पवित्र शास्त्राप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करूया. गॉड ब्लेस यू माय बिलव्हड.